मंडळी, विनोदाच्या बारमाही वाहणाऱ्या नद्या एकत्र येऊन पुन्हा एकदा उसळणार आहे हास्याचा महासागर, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पुन्हा गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, विनोदाचे खळाळते नद आणि नद्या तुम्हाला हास्य स्नानाचा आनंद देण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. ह्या नद्यांची महती आणि महत्त्व माहीत असलेले खास आस्वादक सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, काही व्यक्तिमत्वांचा संचार अगदी कुठेही असू शकतो. आपल्या जन्मजात आत्मविश्वासावर एका संगीताच्या जुगलबंदीमध्ये सहभागी झाली आहे. गोड, प्रेमळ, बिंडोक, चालू, अतिशहाणी आणि प्रेमळ लॉली अर्थात नम्रता संभराव. आणि तिच्यासोबत आहेत सुरांचा बादशहा पंडित पॅडी खां अर्थात पॅडी कांबळे आणि तालेवार संस्थानिक प्रसाद खांडेकर. महाराज, पढ़ा लिखा पॅडी खा. हाँ हाँ हाँ, पंडित पॅडी खा. बहुत खूप. काय ते स्वर, काय तो आवाज, हा 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 जादुई. तुम्ही वारंवार सिद्ध करता की तुम्ही आमचे राजगायक का आहात. म्हणून अजूनही मानाची कट्यार तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकला नाहीये. वा पंडितजी वा. धन्यवाद महाराज, धन्यवाद. पण महाराज, आम्ही असं ऐकलंय की आपल्या राज्यातील एक कोणतरी अदाकारा आहे जिने माझ्या गायकीला आव्हान दिलेलं आहे. काय तुमच्या गायकीला आव्हान? किसने की ये जुर्रत? पेश किया जाए. लाली लाली तुमची लाली, आली लाली तुमची लाली, लाली लाली तुमची लाली, आली लाली तुमची लाली. आहा हा हा, काय ते सौंदर्य, अगदी नितळ आणि पातळ. आहा पंडितजी, तुम्ही हरलात, ह्या जिंकल्या. अरे महाराज, आधी सामना तर होऊ द्या. क्षमस्व. सामना होऊ द्या ना. क्षमस्व. डोंट स्नॅप, डोंट फ्लश. आहा, काय ते उच्च दर्जाचा केश सांभार, काय ते उच्च दर्जाचे इंग्रजी. ललने, कोण आहेस तू? जिचे सूर गळ्यामध्ये प्रेशरने भरलेत अशी मी सुरीली. जिचे सूर गळ्यामध्ये प्रेशरने भरलेत अशी मी सुरीली. मी सगळ्या दिलांची धडकन अशी मी लॉली. अच्छा, ती तूच आहे जिने आमच्या पंडितजींना आव्हान दिलंय. येस, बिग किंग. बिग किंग? बिग किंग. बिग म्हणजे महा, किंग म्हणजे राजा. बिग किंग, महाराज. अँड यू रागजायक. एक क्षण, राग जायर नाही, राय गाजर. राजगायक. दॅट इज दॅट. यू राजगायक नॉटी फॅन. हो, तुम्ही आहात कोण आणि हा कोणता वेश परिधान करून आमच्या काळात आलात? एक मिनिट. लॉलीला कुठल्या पण काळाची गरज नाही. तिला फक्त बाळ असलं तरी बॉस होतं. लॉली कुठेही जाऊ शकते. हा तुमचा बाळा? नो, हा माझा बाळा नाहीये. हा आहे माझा असी साहसी दृश्य. असे साहसी दृश्य म्हणजे? असी स्टंट साहसी दृश्य. हा विनोद कोणत्याच काळात चालणार नाही. हरकत नाही, खूप चांगला प्रयत्न होता. दॅट इज दॅट. तुमची हिंमत कशी झाली की आमच्या पंडितजींना आव्हान देण्याची? मला तुमची ती मावळाची नीफे हवी आहे. नीफे KNIFE. नीफे सुरी. नाही, त्याला सुरी नाही, त्याला कट्यार असं म्हणतात. दॅट इज दॅट. मला तुमची ती कोणती सुरी कट्यार ती पाहिजे. हा ठीक आहे, मिळेल तुम्हाला ती कट्यार. पण तुम्ही आम्हाला गायकीचं आव्हान दिलेलं आहे, पण तुमचं नाव आम्ही कुठे कधी ऐकलेलं नाहीये. काय घराणं काय तुमचं? माझं घराणं 12. बारण घराणं? 12. हे कुठचं घराणं? तुमची खासियत काय आहे? मी पहाटे झोपते. ही तुमची खासियत आहे? मग रात्रभर काय करता?
रात्रभर रियाज चालूच असतो. हा रियाज चालू, एक मिनिट, गाण्याची प्रॅक्टिसिंग चालू असते. हा मी आणि माझा रियाज आम्ही चालूच असतो पहाटेपर्यंत. अहो 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 बाई, खासियत म्हणजे तुमच्या गाण्याची खासियत काय आहे? सगळ्या प्रश्नांची पहिली उत्तरे मीच द्यायची आहेत का? तुम्ही पण सांगा ना काहीतरी. माझी खासियत हा ठुमरी. माझ्या ठुमऱ्या सुप्रसिद्ध आहेत. ओ तसं तुमची खासियत काय आहे? म्हणजे तुम्ही ठुमरी गायक आहात? हम्म. मग मी तुमरी गायिका आहे. तुमरी तुमरी गायिका. ही कुठल्या तालात गातात? तुमची ठुमरी कुठल्या तालात गातात? म्हणजे दीपचंदी, झपताल, त्रिताल या तालांमध्ये गातात. तुमची कुठल्या तालांमध्ये गातात? आमची तुमरी बेतालात गातात. आमची तुमरी नागपुड्यात गातात. आमची तुमरी नजरेत गातात. आमची तुमरी ओठात गातात. आमची तुमरी गालात गातात. आमची तुमरी श्वासात गातात. जशी तुमरी रंगत जाते तसा ताल वाढत जातो. जसा ताल वाढत जातो तशी लय वाढत जाते. मग लय साधी सुधी नाही, लय म्हणजे लयच वाढत जाते. आणि तुम्हाला माहिती, एकदा का ताल वाढला की मी तुमरी गातच राहते आणि मग अचानक समोरच्याचा ताळ सुटतो आणि मग शेवटची तिहाई संपली की पसरते ती फक्त सायलेन्सर. शांतता, निशब्दता. महाराज काय वाटेल ते बडबडते ही बाई. आम्हाला आवडलं हे. म्हणजे आम्हाला हे वेगळं आहे. नाही असं काही हे नसतं. पण संगीत कधी ऐकलंच नाहीये. अहो, पण हे असं काही ती नसतं. नाकातना कानातना भुयातना कुठून गाते. आम्हाला हे आवडलंय. आसनस्थवा जुगलबंदीला सुरुवात करूया. पंडितजी आसनस्थवा. लॉलीजी, ती बैठक बसण्यासाठी आहे, झोपण्यासाठी नाही. मला वादी दिसली की झोपावंच वाटतं. पंडितजी, जुगलबंदी चालू करूया. सुरू करूया. पण हिने मला आव्हान दिलंय, पण मला नाही वाटत ही जिंकू शकेल. मी हिला पहिल्याच फेरीत गार करेन. लॉली गार होत नसते, बिकॉज लॉली इज हॉट. अहो, गार करेन म्हणजे हरवेन. लॉली कधीच हरत नाही. लॉली फक्त जिंकते. लॉली हरवते. तुम्ही माझा मुकाबला करून तर दाखवा. काय कराल मुकाबल्यात? माझ्या गाण्यात एवढी ताकद आहे की माझ्या गायकीने दिवे पेटवून दाखवणार. माझ्या गाण्यात एवढी ताकद आहे की मी माझ्या गायकीने सगळ्यांना विझवू शकते. लवकर गाणं चालू करा. मी गायला लागलो तर काय फुटेल, काय जळेल, राख रांगोळील मला सांगते. महाराज ठीक आहे महाराज, मी सुरुवात करतो. एक क्षण. कोण आहे रे तिकडे? महालातले दिवे विझवा. वाव. पंडितजी, इरशाद. इस अंधियारी महफिल में, इस अंधियारी महफिल में दिया जला, दिया जला, दिया जला. बहुत खूप काढिका, बहुत खूप. बघितलं आमच्या पंडितजींच्या गायकीतली ताकद. एका आलापीत राजवाड्यातले दिवे पेटवले. बहुत खूप. आम्ही खुश झालोय पंडितजी. हा घ्या आमच्याकडनं तुम्हाला हा कंठा. काय जमेल का आमच्या पंडितजींच्या गायकीचा सामना करायला? जे लॉलीला जमू शकतं ते कोणालाच नाही जमू शकत. काय तुम्ही काय पेटवणार? मला चिल्लम चिल्ली करायला आवडत नाही. मी डायरेक्ट करून दाखवणार. इरशाद, तुम्ही आधी डोळे बंद करा. ओ तुम्ही करा ना डोळे बंद. का पण? ओ नो. अरे
गायकी आहे. यांनी फक्त दिवे पेटवले, यांनी माझ्या कानावरचे केस पेटवले. अरे अप्रतिम आहे. म्हणजे एका कडव्यात जर कानावरचे केस जळत असतील, अख्खा गाणं ऐकलं माणूस भस्मसात होईल. वा 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 लॉलीजी, कमाल, सुंदर आहे. नाही नाही, कंठा द्या महाराज. कंठा द्या महाराज, कंठा द्या. अहो पण महाराज. लॉलीजी अप्रतिम अप्रतिम, सुंदर सुंदर, अति सुंदर. नाही नाही महाराज, महाराज ही बाई लबाडी करते. नाही, तुम्ही बोल बच्चन करून उत्तर देऊ नका. गायकीत ना उत्तर द्या पंडितजी, गायकीत ना उत्तर द्या. ठीक आहे महाराज. मग माझ्या पुढच्या गायकीत मी असं गाणं गातो की मी सगळे ढग असे हलवून सोडेन. इर्शाद. गगनाच्या गर्भातील बाष्परूपी मेघ या घन 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 बरसुनी कृष्णा ही भागवा. मेघराज गरजती वरुण राज बरसती. घनघोर घनघोर घन 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 बरसती. घन 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 बरसती. घन 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 बरसती. घन 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 बरसती. पंडितजी वा, अति सुंदर पंडितजी, अति सुंदर. पाहिलेत आमच्या पंडितजींची गायकी. त्यांच्या स्वरांची झेप एवढी आहे की गगनाला सुद्धा गवसणी घालतात. पंचमहाभूतांना आमच्या स्वरांच्या कक्षात घेऊन फिरतात आमचे पंडितजी. आहे, तुम्ही सामना करू शकता. ह्यांनी आकाशातल्या ढगाला हलवलं ना, आता मी धरणीवरच्या सगळ्या प्राण्यांना आवडते. आवडत असाल. दॅट इज दॅट. इर्शाद. ऐका, आधी डोळे बंद करा. आधी डोळे बंद करा. हा, आता बघा मी कसं प्राण्यांना बोलावते ते. माझ्या गाण्याची ताकद तुम्ही आता बघालच. धरणीच्या प्राण्यांनो माझा आवाज ऐकणा. माझा आवाज ऐकणा. हो माझा आवाज ऐकणा. दुडू 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 ससा द्या. दुडू 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 ससा द्या. तुरु 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 उंदीर द्या. तुरु 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 उंदीर द्या. थुई 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 थुई. मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मॅडम मॅडम मॅडम, मुंगळा आहे मुंगळा. कोणीच नाही आलंय. कुठले प्राणी येणार आहेत? येतील थोड्या वेळात. हा, येतीलच. नाही 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 पंडितजी, ह्या तुमचा मुकाबला करू शकत नाही. पंडितजी तुम्हीच जिंकलात. ही कटार तुमचीच आहे. विजय गीत आळवा. काय होतंय पंडितजी? महाराज काहीतरी चालतंय. काय होतंय? महाराज, अरे मुंगळा, हे मुंगळा मुंगळा आला होता आपल्या राजमहालात. मुंगळा? हा. अख्खा राजमहाल पेस्ट कंट्रोल केला असताना मुंगळा कसा आला? मी बोलली होती ना मुंगळा आला. बघा प्राण्यांना आवडलं मी. म्हणजे हा मुंगळा तुमच्या गायकीमुळे आलाय? या हा मुंगळा तुमच्या गायकीमुळे आलाय? या महाराज. अद्भुत, अप्रतिम. नाही पंडितजी, कटार तर ह्याच जिंकणार आहात. नाही एक मिनिट महाराज, एक मिनिट. मला काहीतरी यात गौड बंगाल दिसतंय. ए तू इकडे इकडे इकडे, मला त्याची झडती घेतात. एक मिनिट, मला पिशवी दाखव. तुझी पिशवी दाखव. बिग किंग. पिशवी हे काय उघड करतात? उघड. बिग किंग. बाप रे महाराज, अरे ह्यात मुंगळेच. हे बघा महाराज, हे बघा. दगा फटका. सैनिक हो, पकडा. किती जण येणार आहेत? बहुत खूप मजा आली. हा सर रसिक साई. क्रेझी परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी हेअर, मेकअप, कॉस्ट्यूम आणि लुक डिझायनिंगसाठी खूप जोरात टाळ्या. भावा, मला तुझ्या कानावरचे केस खूप आवडले. त्याचा वापर पण खूप आवडला. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग आजच्या प्रहसनामध्ये तो म्हणजे म्युझिकचा. ती बाजू ही उत्तम सांभाळली. मजा आली त्याच्यामुळे. नमा मस्त, फारच मजा. मी आज हे खूप मिस केलं. मला वाटलं आता मिळेल, नंतर मिळेल, पण आता मला कळलं की लोकांना जेव्हा जुजबी हवी असते आणि मिळत नाही तेव्हा काय होत असेल. सो छान वाटलं मला. ते फिलिंग माझ्यासाठी नवीन होतं. भावा उत्तम.
तुझं टायमिंग, तुझ्या रिॲक्शन्स अप्रतिम होत्या, अनएक्सपेक्टेड होत्या आणि खूपच छान दिसतोयस राजाच्या वेशात. तिघही खूप मस्त दिसत आहे. स्टेजचा वापर उत्तम. पॅडिता तू सुंदर गातोस, उत्तम गातोस, मस्त, फार मजा आली. खूप मनोरंजक आणि आनंददायी प्रहसन झालं. मस्त. धन्यवाद मंडळी. मंडळी, एका फॅमिलीच्या केसमध्ये अडकलाय एक गोंधळलेला वकील, म्हणजेच आपला हास्य महारथी समीर चौघुले. आणि त्याच्या डोक्यातला गोंधळ वाढवून त्याला आणखी हैराण करायला येते एक अतरंगी फॅमिली, अर्थात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हॅलो हॅलो. हो अगं आलोय मी इकडे, कामालाच आलेलो आहे. हो, सामानाची यादी मिळाली मला. अगं एवढं महाग सामान आपण नाही मागवत ग. साधा भोळा असा मी वकील आहे. खूप कमी मिळतात पैसे मला, लक्षात आलं का? मध्यमवर्गीय वकील आहे मी. रद्दीचे पेपर एकावर एक ठेवून त्यावर टॉवेल टाकून आपण त्याचा टिपॉय केलाय की नाही घरी? आहे की नाही मला सांग? शेजारी प्रसादोग राहतात, ते पार्टी देणार या आशेवर आपण एक वेळचं जेवतोय की नाही गेले कित्येक महिने? मला सांग बघू. हा मग असं नको ना करू. हे एवढं महाग सामान आपल्याला नाही परवडणार. हां मी गरीब वकील आहे, एवढं एस्टॅब्लिश करायचं होतं. फोन ठेव आता. नमस्कार, ॲडव्होकेट समीर चौघुले. अच्छा. हा काल तुम्ही फोन केला होता ना मला एका केस संदर्भात. हो. हा मीच तो समीर चौघुले. या. नमस्कार. या बसा. येस येस येस. ए जा औषध बोलव. का? ती तुमची बायको नाहीये? तुम्ही बोलवा. तू बोलवलंस तर तुझ्या दाढीत वाव होतल्या. तुम्ही बोलवलं तर तुमच्या गुडघ्यात काय पाणी होतला? माझ्या गुडघ्याचं पाणी काढायचं नाही. ते काय शाळ आहे त्याच्यातलं पाणी काढायला? बाड फोडेन. बापाची उलट बोलतो. हा मी बोलणार उलट. मग बापाशी उलट बोलतो. मग माझ्या गाडीबद्दल कशाला बोलताला? गभराव पाहुण्यासमोर गभराव. मी नाही घबरावणार. मी काय घबराव? तू का सांगताय गभराव? मी नाही घबरावणार. मी काय घबराव? सारखं मला बोलतोय. काय झाला? काय रे मेला दत्तू, कशात बोलतं? हे बघ ना, सारखं मला बोलतात औषिक बोलो. मी नाही आता तुला हाक मारणार. जा. मग मी हाक मारीन. मी पण हाक मारूच आहे. जा. हा राहू दे नका मारू. आई तुझा आतमध्ये जा. हा ठीक आहे. अरे कशाला? आता आली आहे ना ती. आली आहे तर इथूनच पुढे स्किट सुरू करूया. पुन्हा आत जाणार कशाला? थांबा ना इकडे. नाही तुम्ही असंच कोण? मी ॲडव्होकेट समीर चौघुले. बाहेर तुम्ही मोरे का हो? हो मोरे. बाहेर नेमप्लेट वेगळ्या नावाची आहे. ते नेमप्लेट वर मी आडनाव आहे ना ओबेरॉय असं लिहिलेला. ओबेरॉय. हा, आणि त्यांना गल्लीत लुक्के मोरू म्हणून ओळखतात. दात काढा नको तू. ऐका ना जरा, मी इकडे का आलोय? एका केस संदर्भात आलोय की नाही? हा मला तुम्ही बोलवलेत ना. काय केस आहे मला जरा बहिणी जरा तुम्ही मला सांगाल का प्लीज? तुम्ही मला सांगाल का बोलवलंय? भाऊजीनू मी तुमका सगळं सांगतोय. त्याचं काय झालं, आमचं घर आणा भाड्याचा ना, तर आमच्या शेजारी राहता ती सुवर्णा सावंतीन. तिनं आमच्यावर केस टाकल्या ना. बरं कसली केस टाकली त्यांनी मला सांगा? भाडा थकवल्याची. नाही म्हणजे तसा काय आम्ही थकवला नाही, भाडा भरलेला असा, थोडा कुठंतरी राहुला. नाही एक मिनिट. नाही मोरे, गोळ्याबरीज नाही करायची. काय ते कन्फर्म मला सांगा, भाडं नक्की थकवलंय तुम्ही? जा काय असत ना तो घरातल्या कर्त्या पुरुषा विचारा. हो मी थोडं भाडं थकवलं. तू घरतो करतो पुरुष असस? करतो पुरुष असस? मी लोक करतो पुरुष. हे बघा घाबरा बघा. घरतो करतो पुरुष बी असं. बरं मी सांगतोय तुमका. बरं हे बघा आम्ही काय भाडं थकवलेलं नाही. हा आमचा भाडं थकलंय. म्हणजे हे बघा आता ती सावतीनं आमच्याकडे भाडं मागू केली. हो. भाडं थकलंय म्हणून एवढा कोण इश्यू करता काय मला सांगा?
आता माझी आव एवढी थकली आहे, मी कधी इश्यू केलंय काय रे? इश्यू कधी केलंय? नाही अरे पण भाडं थकलंय आणि आई थकली आहे, ह्याच्यात फरक आहे की नाही? भाडं कधी येतं का असं असं घरी? त्याच्यात फरक आहे की नाही? एक मिनिट, मला एक सांगा, त्या मालकीनबाईंनी तुमच्यावर केस केलेली आहे म्हणजे नक्की काहीतरी घडलेलं आहे. मला सांगा, तुमच्यात वाद झाला होता काय? एकाच विचारा, भांडायची लय सवय आहे हिला. माझं काय बोलायचं नाही. वहिनी, एक मिनिट. हा बोला. मला काय सांगा, ती सावतींना भाडं मागू गेली. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आपल्या घरात कोण पाहुणा रावणा आला का आपण त्याला चहा विचारतो? बरोबर आहे. ही उठली बदर खोचला आणि म्हणाली ही चिचुंद्री इली. आता मी ती का चिचुंद्री बोलले? तुमच्या पोटात कशात दुखा कोया? पण त्या मालकीनीला काय बोलायचं नाही, तू काय सांगान ठेवतोय? के बाय म्हणजे तुमका तिचो पुलको तिच्या बाजून माझ्याशी भांडता? काय माणूस, काय नवरो नशिबात इलो भाऊजीनू तुमका सांगताय. तुम्ही वकिलास असता, माका घटस्फोट द्यावा. या माणसापासून माका घटस्फोट पाहिजे असा. आता मग माका पण तुझ्यापासून घटस्फोट होईल. घेऊन टाका. मग मला पण बापापासून घटक पंच हवा. काय हवं तुला? घटक पंच. अरे आहेत ते पंच घे ना, घटक पंच कशाला घेतो? लहान मुलांचं कबीर सिंग. काय हे? अरे मला तुम्ही कळत नाहीये का इकडे मी का आलोय? अजून तो विषयच सुरू झालेला नाहीये, फालतू टाइमपासच चाललाय. स्किटचा विषय काय ते सांगा मला. कशासाठी मला बोलवले ते सांगा जरा मला. मी सांगते, बसा तुम्ही. हे बघा तुम्ही लिहून घ्या नीट. काय झाले केस ती मी तुमका बरोबर सांगते. हा लवकर सांगा चला. हे बघा, आमची काय त्याच्यात चुकी झालेली नाही. पुढे सांगा चला. सावतीन त्या दिवशी आमच्याकडे घर भाडं मागू गेली. सावतीन म्हणजे घर मालकीण सावतीन बरोबर आहे. ती आमका बोलली मी घर भाडं घेतल्याशिवाय काय जाऊची नाही. आता माका सांगा, घर भाडं देणार कोण? आम्ही की नाही? होय होय. म्हणजे आमचे हात दगडाखाली असत की नाही? होय होय होय. मग त्यासाठी आपण गप राहायला हो ना. हिने काय केलं त्या विचारा पुन्हा नका करू, सांगा मला काय ते. जज समोर मी एवढं करणार आहे का? खरं तर तिघांचं स्किट हवं होतं, मला कारण नसताना बोलवलं इथे. गोस्वामी सर नेहमी असे फसवतात आणि मला कुठेतरी घुसवतात. एक मिनिट, मला सांगा, कोणीतरी सांगेल का मला मी काय आहे इथे मी काय आहे सांगेल का मला कोणीतरी? भाऊजीनू मी तुमका सगळं सांगते. म्हणजे बघा, आमची घर मालकीना सावंतीनबाई ती इली होती. घराचं भाडा मागू केली. आम्ही सगळ्या घरातच होतो. बरं एक मिनिट, मी जरा नोंदवून घेतो. नाही ते ठेवा मी सांगते तुम्हाला. तुम्ही माझ्या बरोबर या. फकडे उभं राहा. घर मालकीणीकडे जायचंय का? नाही आता तुम्ही घर मालकीण व्हा. तुम्ही आता घर मालकीण. मी घर मालकीण होय हे घर मी काय व्हायचं घर मालकीण? म्हणजे आमका सगळं असा सीन करून दाखवतो, तुमका सगळं क्लिअर होता. हो काका हा ना घर मालकीन. हा ना. हे काय खेळताना रंग होळीचं बाई हे करता? हा कोण आहे? हा तुमचा नक्की तुमचा मुलगा आहे? इकडे लांब जा बेटा, हाताच्या अंतरावर येऊ नकोस बेटा. मी नाही करू शकत. एक काम करा, तुम्ही घर मालकीन व्हा. तुमका पैसे आहेत ना? पैसे आहेत की नको? पैसे आहेत, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण ठीक आहे म्हणजे माझी ठीक आहे. मी काय करायचंय घर मालकीण होईल मला सांगा. सांगू काय नाही, ती अशी इली हडे तर डोक्यावर काय होता तिच्या? टोपली होती. त्याच्या डोक्यावर शेणाची टोपली होती मोठी. आता आठवलं मला, शेणाची टोपली. माका ना हल्ली विसरूच होता. तर काय करूचा, डोक्यावर अशी टोपली घेऊची शेणाची आणि येऊच. मी जायचंय बाहेर टोपली घ्यायला? मी कशाला जायचं? माझा काय संबंध म्हणजे? पण मला नाही आणायची. मी साधा वकील आहे. मला फक्त सांगा काय घडलं त्या दिवशी. ताच सांगतो त्याच्यासाठी टोपली घेऊन यावा. एक काम करा भाऊजीनू, टोपली नाही गावची ना तुमका, मग एक काम करा, फक्त ऍक्शन करा. असा हातात टोपली अशी ऍक्शन करा आणि यावा. दत्तू, तू काय करी होते त्या दिवशी? अभ्यास करत होतास ना? आणि मी आतमध्ये होते, मी आज जाते. भाऊजीनू बेल वाजवून यावा. बेल वाजवून. मी आज जातोय. फालतू का? टिंग टॉंग. दारे दार उघड. मी का उघडू?
तुमचं घर आहे, तुम्ही दार उघडा. दार उघड. मी नाही उघडणार. तू का सांगताय दार उघड? मी नाही उघडणार. अच्छा, नाही उघडणार? नाही उघडणार. मी पण नाही उघडणार. मी पण नाही उघडत. पुढची 100 वर्ष मी दारच उघडणार नाही. पुढची 500 वर्ष मी दार उघडत नाही. अरे 500 काय 2000 वर्ष गेली ना तरी मी दार उघडू. अरे काय येडबीड लागलाय का रे तुम्हाला? 2000 वर्ष बाजूला शेणगुरू बरोबर तिकडे. माझा विचार करा ना, हे असं घडलं होतं का त्या मालकीनबाईंसमोर? नाही. का दाखवताय का? जे घडलं ते दाखवा ना मला. मला सांगा, बेल दाबल्यावर कोण गेलं होतं दार उघडायला? दार उघडच होता. मला का म्हणालात तिकडे येऊन बेल वाजवा म्हणून? का म्हणालात? मी तोंडाने बेल का वाजवली आहे? ते काय आमच्या दारावर बेल नाही ना. तुम्ही बेलचा आवाज काढला असता ते आम्ही कन्फ्युज झालो. मजा घेतली त्याची, बाकी काय नाही. तुम्हाला कळतंय का? म्हणजे आता ती मालकीनी बाई ती डायरेक्ट घुसणार आहे, बरोबर आहे? मग हे सांगा ना, कारण नसताना तिकडे बेल दाबा आणि हे दाबा. भाडं द्या असं बोल. भाडं द्या. कुठली मालकीन? भाडं द्या बोलतो. भाडं द्या. भाडं द्या. भाडं द्या. भाडं द्या. सावतीने इलस तू. चांदणाची चांदणी चमचम चमकत होती हो, राणीच्या बागत फुलराणी फुलत होती ग. चांदणाची चांदणी चमचम चमकत होती ग, राणीच्या बागत फुलराणी फुलत. हे काय आहे? सावंत काकूला बघून ना बाबा नेहमी असे चेक करतात. वकील आहे, वकील मी. मिशी मी वकील आहे. गे बाय माझे कोण इला? गे बाय सावतीनी तू निर्लज्ज बाई. इलस तोंड काळा करू. आमका त्रास देऊची वाटच बघतात. काय वया तुका भाडा वया? भाडा घेऊन काय तुझं पळून चाललो काय आम्ही? मी वकील मी. वकिलीची धमकी कोणाक देतस गा? जास्त वटवट करू नको. चिचुंदरी मेली इकडे येऊन आमच्या घरातल्या भाड्यावर पोट भरतस. मालकीनीला असा त्रास देतेस? माफी माग तिची. मी माफी मागूच नाही. मी तुका सांगतोय माफी माग तिची. माफी मागणार नाही. मला माहिती आहे तुमचा आणि या सावतीनीचा लफडा चालू आहे. माझं प्रेम आहे तिच्यावर. काहीतरी मिशी आहे. मला मिशी आहे. आमचा लफडा याचं काय आहे? देवा ऐकलंस ना रे देवा. या माणसानं स्वतःच्या तोंडान कबूल केलं की या सावतीनी बरोबर त्याचं लफडा झालं. देवा मी कुठं कमी पडलंय? या माणसाच्या संसारासाठी मी काय काय नाही केलं. रक्ताचं पाणी केलं, कष्ट केले, पण नाही या माणसाला ना माझी कदरच नाही. हे सगळं तुझ्यामुळे झालेला. अगं एक कायदाशीने तू माझ्या आयुष्याची माती केलेली असत. असे मी कैदाशीन. असे कैदाशीन हाय मी कैदाशीन. ती जा काय बोलता रागदारी आलाप देतो. मी काय बोललोय तर डुकर रिक्षाचा आवाज काढतो. नाही बस आज काय तर होऊन जाऊ दे. एक तर मी तरी या घरात राहणार, नाहीतरी सावतीन तरी. तुम्ही गप्पा बसा असं म्हणतेस तू? होय. बघ आज तुझ्या नाकावर टिचून मी हिच्यावर लग्न करतो का नाही? बाग लग्न करतो. हा लग्न करणार. आज काय होईल ते जाईल. नाही आपलं लग्न झाली नाही. थांबा.
लगीन होऊ द्यायचं नाही मी ए नाही. बाप, मला सप्तपदी करू दे गप्पा. तुमका लग्न करूचा असात तुमका लग्न करूचा असात तर माझ्या उरावर सुन जाऊचा लागतला. रसिका मागे हो. नाही होणार. बघ होऊच नाही. ठीक आहे चल. नाही नाही तुम्ही करूचा नाही लगीन. काय? तुमका सांगते लगीन ऐक- करूचा ऐकून नाही. घे. लगीन करूचा नाही तुमका सांगते. मोरे तू. अरे तुझा थांबा रे. काय हेडबीड लागलंय का तुम्हाला? हे काय चाललंय? हे असं घडलं होतं का मालकिणी समोर? नाही. मग का दाखवतं हे सगळं मला? नाही यार बस झालं, मी तुमची केस लढणारच नाहीये. ती मालकीण आहे ना, तिची केस मी लढेन. तिचा पत्ता द्या मला. मालकीण कुठे? मला पत्ता द्या. पत्ता नाही आहे. पत्ता नाही म्हणजे मला नंबर द्या तिचा. ती मेली. मालकीण मेली हो. म्हणजे? ते काय झालं, घर भाडं मागू केली ना, हा ते ह्यांच्यात भांडणं झाली. हा. ही बसली तिच्या उरावर आणि गळोच दाबल्यात, तिथंच जीव सोडल्या. मग तुम्ही मला भाडा थकल्याची केस आहे असं का सांगितलं? ते मर्डर केसला ना पैसे जास्त लागतात ना, आणि कसं थकल्याची केस आपण टाकलो ना की पैसे कमी लागतात म्हणून केलं आम्ही. काय तुम्ही बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय का? हो, हो. ते पोलीस येऊन गेले का? हो पोलीस येऊन गेले. हा. बॉडीचा तपास पण गावलेला हा. नाही, पण तुम्ही विल्हेवाट लावली काय बॉडीची? मी का लावू? त्या हैसरच हा ना बॉडी खाली. बॉडी खाली आहे. जरा माझी- खाली आहे. जाता जाता विल्हेवाट लावून टाका बॉडीची. ऐका त्याच्यासाठीच बोलवलं तुमका. अहो, ऐका वा वा कहर. प्रसादा ॲब्सोल्युटली मॅड परफॉर्मन्स होता. ॲब्सोल्युटली मॅड रायटिंग सुद्धा होतं आणि त्यामुळे तो ऑब्व्हियसली झाला परफॉर्मन्स तसा. दत्तू फॅन्टॅस्टिक. तुझ्या टी शर्टवर जे लिहिलं आहेस ते तू तंतोतंत पाळतोयस. ब्रेक 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 ब्रेक. ज्या काही चाकोरीबद्ध विनोद आहेत त्या सगळ्या तू त्याच्या चाकोरी मोडतोयस आणि त्याच्या पलीकडे जाऊन ह्युमर तू क्रिएट करतोयस. तुझी एक शैली तू निर्माण करतोयस या मंचावरती, सगळ्या चौकटी ब्रेक करून, आणि त्याचा मला प्रचंड आनंद होतोय. दत्तूसाठी एकदा टाळ. रसिका मस्त मस्त. हे कॅरेक्टर फारच मनापासून एन्जॉय करतेस तू आणि ते दिसतं तुझा परफॉर्मन्स बघताना, त्यामुळे आम्हीही ते एन्जॉय करतो. ओबेरॉय अफलातून. आजपासून मी तुला मोरेच्या ऐवजी ओबेरॉय झाक म्हणणार, कारण तुझ्या परफॉर्मन्समध्ये ओबेरॉय इतकी शान होती आजच्या. वा वा वंडरफुल. मजा आली प्रभाकर, फारच मजा आली. समेत तुझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढ्या केसेस तू या फॅमिलीच्या लिही आणि वारंवार इथे येत राहा. खूप मजा आली. वंडरफुल. वा 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 वा. थँक्यू. मंडळी, शहाण्या माणसानं नवरा बायकोच्या भांडणात पडू नये असं म्हणतात, पण हा अतिशहाणपणा करायला तयार आहे आपल्या फिल्टरपणाचा बच्चन गौरव मोरे. आणि भांडण करण्यासाठी सज्ज आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओमकार भोजने. इकडे वमक्या, तुला सांगते वमक्या, दागिन्यांचा डब्बा द्या मला. वमक्या वमक्या दागिन्यांचा डब्बा दे मला. ग बोल ना, तुझा माझा संबंध नाही काय लक्षात ठेव. संबंध नाही? वमक्या दागिन्यांचा डब्बा दे, नाही तर मी विसरून जाईन तुझ्या माझ्यामध्ये प्यार आहे म्हणून. हा तू ओंक्या दागिन्यांचा डब्बा दे. चार चौकात ना इज्जत काढू नको, आधी सांगतोय गबस नाही तर. ओंक्या डब्बा दे. हा बघ आवाज चढून बोलू का? मला पण आवाज चढवत आहे तो. तू तमाशा कर. तमाशा करू नको. ओंक्या दागिन्यांचा डब्बा दे. नाही देत जा. ओंक्या माझ्या बापानं पै पै गोळा करून दागिने बनवलेत. ओंक्या डब्बा दे. नाही देत बोल ना, जा तुला काय करायचं कर जा. ओंक्या दागिन्यांचा डब्बा दे. काय करायचं कर बोल ना आता. तुझ्या तर आता
एक मिनिट डबा दे दागिन्यांचा डबा दे लवकर दे नाही तर मी फोडून टाकेन तुला. अरे तुम्ही का बसा. ही बाई तिच्या कुंकवावरती दगड उचलते बघा. ए शानिया त्यांच्याशी काय बोलतो माझ्याशी बोल ना. माझ्याशी बोल. तू थुकलास का? वाटलं म्हणून थुकलो. तुझ्या तर अरे थांबा अरे कशाला ये आता ये. माझी ये माझ्या समोर ये आता. माझी चप्पल द्या. तुम्ही साईडला व्हा. माझी चप्पल द्या ना. काय तू माझ्यावरती हात उचलणार. तू नवऱ्यावरती चप्पल फेकून मारणार आहे. उचलणार राहायचा. ऐका ना हो बेल्ट काढ माझी चप्पल द्या. बेल्ट आहे मला. ना माझ्याकडे बेल्ट नाहीये. मग काय आहे? माझ्याकडे निरागस टॅलेंट आहे. माझी चप्पल द्या ना. काय पटतं माझा कशाला पाहिजे तुम्हाला? अरे पण कशाला पाहिजे माझा? साहेब तू ये ना आता मी तुला दाखवते. तुम्ही का बसा. आता लय झालं. माझी पॅन्ट ये तू लवकर. सगळ्यांना पण चप्पल ये. अरे सांगा तू एक चप्पल घालीस ना. मी याचा बेल्ट घेतला. आता काय करणार आहेस? साहेब जसं लोहे को कापताय ना तसं तुमचा हा बेल्ट त्या चप्पलीला कापणार आहे. माझा बेल्ट आहे. तू बेल्ट कोणाला आपटून दाखवतोस तुझ्या तर. साहेब माझा बेल्ट रे. अरे माझा चप्पल रे. अरे माझा बेल्ट आहे. पोलादपूरचा हनुमलिक नको वाजू. माझा बेल्ट आहे. ना माझा बेल्ट आहे. तू बाजूला वा. का आम्ही काय ते आमचं बघून घेऊ. आणि तुमचं काय आहे? तमाशा काय बघताय? चालली का? तमाशा आहे. निघून जायचो रे. निघून जा. चल जा ना. तू आता येच. तू बाजूला वा. आज आहे ना फैसला होऊन जाऊ दे. ऐका मला एका ठिकाणी महत्वाचं. तुम्ही आता थांबाच. नाही मी खमकीच आहे. याला मी दाखवते. तुझ्या तर अरे माझी चप्पल आता मी माझी चप्पल माझी तुम्ही थांबा. अरे माझी पॅन्ट आहे. अरे माझी पॅन्ट आहे. लागते मला. शानपणा करतो जास्त मी. ऐका ना हो ऐका ना. रस्त्यावर नका ना भांडू. कसं दिसतंय ते? कसं दिसतंय म्हणजे आम्ही काय लोकांनी बघायला भांडतोय. जा तू निघ. चल. एक मिनिट मी कसं जाऊ? माझी पॅन्ट तुमच्याकडे आहे. बेल्ट तुमच्याकडे द्या ना. मला जायचं. मला बाहेर जायचं. द्या ना. आम्ही मागितलं होतं. कशाला माझ्या नवऱ्यासारखा शानपणा केला? घ्या म्हणजे मी शानपणा करतोय. करतोच. इकडे माझी भेद हे ना आता बाईच्या जातीनं घराच्या उंबऱ्यात राहायला पाहिजे ना. ही नसती दुनियादारी करत फिरत असते. त्याला काय सांगतो? मला सांग ना. ऐका ना माझ्याशी बोल ना. त्याला काय सांगतो? तुला घाबरत नाही मी. ताई ऐका ना कशाला तुम्ही दुनियादारी करता यार? दुनियादारी नका ना करू. मला एकदम असा बसलाय वाटतं. दुनियादारी नका करू. मी दुनियादारी करते. मी दुनियादारी करते. तुम्ही सांगा भाऊ मला. हे घरातला मरद जर बाहेर कमवायला जात नसेल तर बायकांनी जायला पाहिजे की नाही? दुनियादारी केली पाहिजे. याच्याशी काय बोलतेस? मला मायाशी बोल ना. बोल मायाशी बोल. हॅलो बॅन्टीचं बक्कल लागले मला. बॅन्टीचं बक्कल हळू मारा ना. ही मला रोज कोबीची भाजी देते. रोज कोबीची भाजी. ना बाबा रोज कोबीची भाजी. मला कळलं. पण तुम्ही खाऊ शकता? मी रोज कोबीची भाजी तुम्ही खाऊ शकता काय? आता मी सांगतेच. रोज रात्री नाक्यावर मित्रांसोबत जातोस. मंचुरियन चायनीज बेल खातोस तेव्हा कोबी जाते ना खाच्याखाली. मित्राचं बोलू का? तू मित्राचं करू नको. तुला मार खायची हौस आहे? मनी घे बांगडी. आता काय करणार आहेस? फटका पडला पायावर. तुला सांगते भाऊ माझ्या बापाने स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चैन विकली आणि याला चायची टपरी काढून दिली. चायच्या टपरीवर ह्यांचे मित्र दिवस रात्र पडीक असायचे. चाय प्यायचे पण एक पैसा देतील तर शपथ. धंदा बुडाला. धंदा बुड दे पण माझी स्वप्न मोठी आहेत. माझी स्वप्न खूप मोठी आहेत. मोठी आहेत ना स्वप्न? मेहनत करायची. टाइमपास कशाला करायचा नाक्यावर? टाइमपास तू नको सांगू मला. टाइमपास तू नको सांगू मला. कोण सांगणार आहे? इकडे हळू तुम्ही दात खाऊ. तुम्ही रोज 3 तास माहेरच्या सोबत फोनवर बोलत असते. तो टाइमपास आहे. आला माझ्या माहेरच्यावर आले. तुम्हाला सांगते भाऊ मी माझ्या माहेरच्या सोडून याच्या घरी आले. माझं कोण आहे?
ताई तुम्ही रडू नका ताई, ऐका ना. नाही बरोबर आहे तुमचं. हा मला लागे तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं भाऊ, सांगा ना. मी लगेच पॅन्ट दिली असती. तुमची पॅन्ट मोठी की माझं दुःख मोठं भाऊ. आता तुम्हाला काय सांगू मी ताई. एक काम करा, तुम्ही रडू नका प्लीज. डोळे पुसा. येतो तुम्हाला, मी देतो तुम्हाला. हां डोळे पुसा तुम्ही. डोळे पुसा. हां तुम्ही शांत व्हा पहिले. हे घ्या डोळे पुसा. हां मी बोलतो त्यांच्याशी. हां प्लीज रडू नका. हो दादा ऐका ना, ते रडतायत हो. हां तुम्ही जरा ते घरच्यांसोबत बोलणार तर कोणासोबत बोलणार तुम्ही सांगा. घरच्यांसोबत ना? हो. मग तिथं बाहेर का सगळ्यांसमोर तमाशा करते? हां ते मी त्यांना समजवतो, तुम्ही फक्त चिडू नका. हां मी ताईनं इकडे नको इकडे नको इकडे ये. नको ना दादा इथं बरा. अयो तू समजवणार म्हणजे ताईंना मी सांगतो ना. तू कोण आहे तिचा? कोण म्हणजे यार आहे तिचा? हो दादा नीट बरं झालं आज भेटलास. काय झालं? हा मी इथं असताना माझ्या बायकोसोबत गुलुगुलू बोलतोस. कधी? तिला रडायला खांदा देतोस. बस आज तू भेटलास बस. अरे माझ्या मागून लपून तुम्हाला सगळं करायला पाहिजे. अरे पण मला मोठ्या नवऱ्याचं कर्तव्य सांगतेस आणि बायकोच्या नावाने ते करते. माझ्या बायकोला धीर देण्याची हिंमत कशी झाली? अरे हिंमत कशी झाली? दादा तुम्ही नीट बोला. मी समोर असताना एवढी हिंमत असेल तर मी नसताना काय करतो? नाही दादा काय करतो? तुम्ही नीट बोला ना. तुम्ही नीट बोला म्हणतात. नको देव. मी दिल का? नको देव. मी नका. हां मग मी अंडरटेकर. हां मी पण मला सांगेल ना. हां लक्षात ठेव. त्याला सांगा तुम्ही. हां काय झालं? नाही काय झालं तुला? माझ्या ना कानात आतल्या आत रक्त व्हायला लागलंय. माझ्या आतमध्ये चक्करून पडल्यात. यानं मला बादलं. माझ्या नवऱ्यावर हात कसा उचलला? त्याला काहीच केलं नाही. माझ्या नवऱ्यावर हात उचलायची हिंमत कशी झाली? ते कसं बोलले मला, किती घाण बोलले बघितलं का? आम्ही आमचं बघून घेतलं असतं, तुला कोणी यायला सांगितलं मध्ये? अरे तुमच्या भांडणात मी आलो, मी सोडवलं तुमचं भांडण. हा मग आम्ही आमचं बघून घेतलं असतं, तुला कोणी यायला सांगितलं मध्ये? अरे तुमच्या नवरा हे घेऊन पळत होता सोन्याच्या दागिने. मी थांबवलं केलं त्यांना. मग थांबवलं तर काय केलं? आम्ही सांगितलं होतं थांबवायला. कोणी काय झालं? दादागिरी करतोय. कोण? एक मिनिट. काय दादागिरी केली मी? एकट्या बाईला बघून दादागिरी करतोस? नीट बघा ते एकटे आहेत का? दादागिरी करतोस? मी दादागिरी कुठे गेली? तुम्ही मग का थांबलायस तिथं? का थांबलाय? माझी पॅन्ट त्यांच्याकडे, बेल्ट तिकडे, चप्पल तिकडे. मी काय करू जाऊन? मला एका ठिकाणी महत्वाचं काम आहे म्हणून मी चाललो होतो. माझी चप्पल आणि माझी पॅन्ट. चप्पल पाहिजे तुला? माझी चप्पल द्या. माझी पॅन्ट पाहिजे मला आता जाता माझी. ठीक आहे. हा माझी पॅन्ट. माझा बेल्ट. घे. मी चुकी केली का तुमच्यामध्ये आलो ते? माझी पॅन्ट फेकली, बेल्ट फेकलं सगळं. अजून का पाहिजे? हा अजून का पाहिजे? मला माझी पॅन्ट द्या आणून पहिलं, मला माहित नाही. चल तुला लागलं नाही ना? मगाशी लागलं, जरा आता नाही लागलं. आणि मला मारलं ते विचारता तुम्ही लोक. आता काय पाहिजे? मला पटकन मारलं ते. मजा आला. आहा सई मस्त होता परफॉर्मन्स. गौऱ्या तुला असं वल्नरेबल आणि हेल्पलेस आणि असं बिचारा बघून बरं वाटतं कधी कधी. ओंकार मस्त. आजचं पण कॅरेक्टर मस्त होतं. एक काहीतरी सणक गेली आहे डोक्यात या माणसाच्या असं वाटत होतं आणि ते तू खूप छान उभं केलंस. वने मस्त भांडलीस, फारच गोड. मस्त. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या या खळाळत्या प्रवाहाला आज इथेच बांध घालूया. पण उद्या ह्याच उत्साहात पुन्हा हा हास्याचा महासागर उसळणार आहे. तेव्हा तुम्ही बघत राहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. हास्य जत्रा.